नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील सेतू अभ्यासक्रमातील चाचणी क्रमांक 3 चा आज आपण अभ्यास करणार आहोत. खरं तर ही चाचणी जी तिसरी आहे ही आपल्या कृतीपत्रिका 1 ते 15 पूर्ण झाल्यानंतर या सर्व कृतीपत्रिकांवरती आधारित अशी चाचणी आहे. ही चाचणी 30 गुणांची आहे आणि याला वेळ आहे 1 तासांचा. सूचना आपल्याला माहीतच आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवितात. आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या जर सर्व कृतीपत्रिकांचे व्हिडिओ पाहिले असतील आणि जर अभ्यास व्यवस्थित पूर्ण केला असेल तर चाचणी क्रमांक 3 सोडवून आपल्याला नक्कीच सोपं जाणार आहे. बघूयात आपण चाचणी क्रमांक 3 मधील प्रश्न काय काय आहेत. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. आपल्याला योग्य पर्याय क्रमांक याच्यामध्ये नमूद करायचा आहे. हा पहिला अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे आणि याच्यामध्ये 2 उपआकडे आहेत. पहिला बघूयात अ. वनस्पतींची वाढ करणे हे टिंब उतीचे महत्वाचे कार्य आहे. वनस्पतीच्या वाढीशी संबंधित असणारी कोणती उती आहे आपल्याला इथं सांगायचंय. तर विभाज्य उती ही वनस्पतीची वाढीशी जबाबदार आहे. परंतु आता आपण सूचनेमध्ये सांगितलं की इथं उत्तराचा शब्द न लिहिता त्याचा पर्याय ए इथं आपण लिहिणार आहोत. त्यानंतर ब. बाउमन्स संपुटातील रक्तकेशींच्या जाळीला टिंब म्हणतात. आता इथं पर्याय दिलेत मध्यनाल, संपर्क स्थान, ग्लोमेरुलस आणि नेफ्रॉन. तुम्हाला आठवत असेल या जाळीला ग्लोमेरुलस असं म्हणतात आणि त्याचा पर्याय आपल्याला इथे लिहायचा आहे तो म्हणजे सी. त्यानंतर प्रश्न पहिला अ मधील दुसरा आकडा चूक की बरोबर ते लिहा. हा प्रश्न 1 गुणासाठी आहे. एक संकर पद्धतीत दुसऱ्या संतानीय पिढीतील स्वरूप विधा गुणोत्तर 9:3:1 असं आपल्याला सांगितलंय. खरं तर हे 9:3:1 9:3:3:1 हा रेशो हा द्विसंकर पद्धतीत असतो, एक संकर मध्ये नाही. म्हणजे हे जे पर्याय आहे हा चुकीचा आहे. आपल्याला इथे लिहावं लागेल चूक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला ब. खालील प्रश्न सोडवा. त्यातला पहिला आकडा गटात न बसणारा शब्द ओळखा. खरं तर हा पहिला ब प्रश्न जो आहे तो 3 गुणांसाठी आहे आणि आपण एक एक करून बघूयात. आता सांगितलं पहिला प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा. यामध्ये रंग, गाळ, राख आणि मेलेला उंदीर असे पर्याय दिलेले आहेत. आता ह्यातला वेगळा शब्द कोणता आहे बघा. तर रंग, गाळ आणि राख हे सगळे घन कचरेमधील पदार्थ आहेत आणि हा वेगळा त्यातला ऑप्शन आहे मेलेला उंदीर. दुसरा त्यातला आकडा सहसंबंध ओळखा. स्त्रियांमध्ये टर्नर सिंड्रोम असतो तर पुरुषांमध्ये कोणता हे आपल्याला विचारले. आपल्याला आठवत असेल पहा, क्लाइनफेल्टर सिंड्रोम हा पुरुषांच्या मध्ये आढळतो. त्यानंतर पुढचा तिसरा आकडा स्नायू व अस्थि यांना जोडणाऱ्या उतीचे नाव लिहा म्हणून सांगितलंय. स्नायू आणि अस्थि यांना जोडणाऱ्या उतीचे नाव, त्याचं नाव आहे स्नायुरज्जू. उत्तर आपल्याला काय लिहायचंय स्नायुरज्जू. त्यानंतर आपण प्रश्न दुसरा अ बघूयात. खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. त्यातला पहिला आकडा आहे शास्त्रीय कारण लिहा. वृक्काची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण करतात. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो पहा, आपण जो कृतीपत्रिकांचा आतापर्यंत अभ्यास केलाय त्याच्यामध्ये यापैकी बरेच प्रश्न गेलेले आहेत आणि हा प्रश्न पण आपण त्यात माहिती घेतलेली आहे. नेमकं उत्तर कसं लिहिता येईल बघा. सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया, युरिक आम्ल, अमोनिया हे तयार होत असतात आणि हे पदार्थ जर शरीरामध्ये साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोहोचू शकते किंवा काही वेळा त्यामुळे मृत्यू सुद्धा येऊ शकतो. वृक्क निकामी झाल्यास शरीरातील रक्तात हे नायट्रोजनयुक्त विषारी पदार्थ साचून राहतात आणि हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा म्हणजेच व्याश्लेषण यंत्राचा वापर करावा लागतो. अन्यथा अशा रुग्णाचा मृत्यू ओढवला जाऊ शकतो. म्हणूनच वृक्काची कार्यक्षमता जर कमी झाली तर रक्त व्याश्लेषण हे करणं आवश्यक असतं. या पद्धतीने आपण याचं उत्तर लिहू शकतो. हा प्रश्न आता सांगितलं मी तुम्हाला 2 गुणांसाठी आहे, त्यामुळे थोडंसं उत्तर जास्त लिहावं लागेल. त्यानंतर यातला दुसरा आकडा आहे ओघ तक्ता दिलेला आपल्याला आणि तो पूर्ण करायचा आहे. हा ओघ तक्ता कशाशी रिलेटेड आहे तर घन कचऱ्याचे दुष्परिणाम कोणते हे आपल्याला विचारले. पहा, घन कचऱ्याचे दुष्परिणाम कोणते आहेत. पहिला आपल्याला सांगता येईल या घन कचऱ्यामधून विषारी वायूंची निर्मिती होते की ज्यामुळे प्रदूषण होतं.
त्यानंतर दुसरं आहे हवेचं प्रदूषण होतं. मी आता सांगितलं वायूंमुळं जे वायू बाहेर पडतात घन कचऱ्यामधून, दूषित वायू, विषारी वायू, त्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. त्यानंतर नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होतो. घन कचऱ्यामुळं नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहोचते आणि कचऱ्याची दुर्गंधी ही सगळीकडे पसरते. त्यानंतर तिसरा आकडा आहे प्रश्न काय बघा, आकृतीत दाखवलेली विकृती ओळखून नाव लिहा व या विकृतीची वैशिष्ट्ये लिहा. आपल्याला हा फोटोग्राफ दिलेला आहे आणि कोणत्या प्रकारची विकृती आहे हे विचारले आणि त्याची वैशिष्ट्ये लिहायचे. तर गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही विकृती आहे. त्यानंतर याच्यामध्ये या विकृतीची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूयात. यामध्ये गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्र दिसतात. या विकृतीला ट्रायसोमी 21 म्हणजेच एकाधिक द्विगुणिता 21 असंही म्हणतात. कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचं गुणसूत्र असतं. त्यामुळं अशा अर्भकामध्ये एकूण 46 ऐवजी 47 गुणसूत्र दिसतात. अशी बालके ही शक्यतो मतिमंद आणि अल्पायुष्य असतात. यांच्या बाबतीत मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त असं ठळक वैशिष्ट्य आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटे, आडवी एकच हस्तरेषा, डोक्यावर विरळ केस इत्यादी लक्षणं पाहायला मिळतात. यांचं अपेक्षित आयुर्मान हे 16 ते 20 वर्ष असतं आणि यांच्या चेहऱ्याची ठेवण ही मंगोलियन व्यक्तींसारखी असते. त्यानंतर प्रश्न दुसरा ब, खालील प्रश्न सोडवा. आता या दुसऱ्या ब मध्ये आपल्याला कोणतेही 3 आकडे यातले सोडवायचे आहेत आणि त्याला 6 गुण आहेत. म्हणजे यातला प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी आहे. पहिला बघूया, त्यातला फरक स्पष्ट करा. आपल्याला द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती यातले फरक सांगायचे आहे. तुम्हाला आठवत असेल पहा, कृतीपत्रिकेमध्ये हा पण प्रश्न सोडवला होता. द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पतींमध्ये त्यांच्या मुळामध्ये, खोडामध्ये, पानामध्ये, फुलामध्ये, बियांमध्ये काय फरक असतो या मुद्द्यांचा उपयोग करून आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. बघा, द्विबीजपत्री वनस्पती या बाजूला माहिती आहे आणि इकडच्या बाजूला एकबीजपत्री वनस्पती. पहिल्यांदा या दोन्ही तुलना करत असताना बियांचा जर विचार केला तर द्विबीजपत्रीमध्ये 2 बीजपत्र असतात, तर एकबीजपत्री वनस्पतीमध्ये एकच बीजपत्र असतं. मुळांच्या बाबतीत बघा, द्विबीजपत्रीमध्ये ठळक आणि प्राथमिक मूळ, ज्याला आपण सोटमूळ म्हणतो, ते असतं, तर एकबीजपत्रीमध्ये तंतुमुळे असतात. खोड द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये अतिशय मजबूत आणि कठीण खोड असतं. त्याचं उदाहरण आहे वटवृक्ष. परंतु खोडाच्या बाबतीत सांगताना एकबीजपत्री वनस्पतीमध्ये वेगवेगळे प्रकार आढळतात. जर आपण बांबू उदाहरण पाहिलं तर त्यातलं खोड पोकळ असतं. केळीचं उदाहरण घेतलं तर आभासी खोड असतं. तर कांद्यासारख्या वनस्पतीमध्ये चकतीसारखं खोड असतं. पानांच्या बाबतीत बघा, शिरविन्यास कसा असतो त्यानुसार आपण पानांची माहिती लिहितो. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये जाळीदार शिरविन्यास असतो, तर एकबीजपत्री वनस्पतीमध्ये समांतर शिरविन्यास असतो. फुलांच्या बाबतीत द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये 4 किंवा 5 भागांचं फूल असतं, ज्याला चतुर्भागी किंवा पंचभागी म्हणतात, तर एकबीजपत्री वनस्पतीमध्ये फूल 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारं म्हणजेच त्रिभागी असतं. त्यानंतर यातला दुसरा आकडा बघूयात. व्याख्या लिहायला आपल्याला सांगितलंय. यामध्ये प्रतिजैविक आणि डीएनए फिंगरप्रिंटिंग. आपण एक एक बघूयात. पहिल्यांदा प्रतिजैविक. प्रतिजैविक सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके होत. पहा, एका सजीवांपासून बनवलेली आणि दुसऱ्या सजीवांचा नाश करणारी म्हणजे सूक्ष्मजीवांचा नाश करणारी जी कार्बनी संयुग असतात त्यालाच प्रतिजैविक म्हणतात. प्रतिजैविकांची निर्मिती कशी होते तर जीवाणू किंवा कवकांपासून ही कार्बनी संयुग मिळवतात आणि ही कार्बनी संयुग सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी वापरली जातात. दुसरी व्याख्या आपल्याला लिहायचे डीएनए फिंगरप्रिंटिंग. ब, पहा, प्रत्येक व्यक्तीत असलेल्या डीएनएच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो आणि वंश ओळखण्यासाठी किंवा एखाद्या गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर तिसरा आकडा बघूयात. शेतीपूरक व्यवसायाविषयी तुमच्या शब्दात माहिती लिहा. आपल्याला माहित आहे की शेतकरी जे आहे ते शेती करत असताना शेती व्यवसायाला पूरक काही व्यवसाय करतात, तर त्याविषयीची माहिती लिहायची. खरं तर ही माहिती आपल्याला आपल्या शब्दात लिहायची. नमुना दाखल मी तर काही मुद्दे दिलेले आहेत. पहा, यातला पहिला आहे
शेती व्यवसायाला पूरक म्हणजे पशुसंवर्धन करणं, प्राणी पाळणं, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन असे शेतीपूरक व्यवसाय आहेत. त्याच्याशिवाय आणखीन सांगता येईल आपल्याला शेतातील पिकांचे उत्पादन घेतानाच पूरक उत्पन्न मिळावे म्हणून शेतीपूरक व्यवसाय हे घेतले जातात किंवा केले जातात. आणि शेतीपूरक व्यवसायानं आर्थिक लाभ आणि स्वयंपूर्णतेकडे जाता येतं. या पद्धतीने आपल्याला याचे मुद्दे लिहिता येतील. त्यानंतर चौथा आकडा, चौकटीत योग्य शब्द लिहा. आता इथं आपल्याला आकृती दिसते पहा. मी मगाशी सांगितलं की कृतीपत्रिकेमध्ये हे आपण प्रश्न सोडवलेले आहेत. या पद्धतीने इथं मेंदूचे आपल्याला भाग दाखवलेले आहेत. मेंदूचा डावा भाग इकडं आणि उजव्या बाजूला आहे उजवा भाग. तर मेंदूची डाव्या आणि उजव्या भागाची कार्य आपल्याला लिहायची आहेत. आपण इकडच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला बघूयात. इथं चौकटी दिलेली आहेत, इथं उत्तरांचे शब्द लिहायचे आहेत आपल्याला. तर पहिलं जे डाव्या बाजूचं कार्य आहे ते म्हणजे विश्लेषणात्मक विचार करणं. दुसरं दिलेलं आहे तार्किक विचार करणं. तिसरं आपल्याला सांगता येईल भाषेचा विकास किंवा भाषा. चौथं दिलेलं आहे शास्त्र व गणित. मेंदूच्या उजव्या बाजूची कार्य बघा, सर्वांगीण विचार करणं, त्यानंतर प्रतिभात्मक विचार करणं, नवनिर्मिती आणि आणखीन एक कार्य आपल्याला सांगता येईल कला आणि संगीत. हे उजव्या बाजूचे मेंदूचं कार्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न तिसरा, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 3. आता इथं तिसऱ्या प्रश्नात आपल्याला फक्त 3 प्रश्न सोडवायचे आहेत. खरं तर सोयीसाठी मी सर्व इथं पर्यायांसहित सोडून दिलेलं आहे, परंतु आपण पेपरमध्ये लिहिताना मात्र 3 प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. याला गुण आहेत 9, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी इथं 3 गुण आहेत. पहिला प्रश्न बघूयात. अनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे खालील ओघ तक्ता पूर्ण करा. आपण अनुवंशिक विकृतीचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचे जे प्रकार आहेत प्रत्येकी ते आपण बघणार आहोत. पहा, अनुवंशिक विकृतीमध्ये मुख्य 4 प्रकार आपल्याला इथे दिसत आहेत. पहिला जो आहे तो गुणसूत्र विकृती. त्यानंतर दुसरा आहे एकजनुकीय विकृती. याच्या परत 2 प्रकार होतात. आपण पहिल्यांदा मुख्य प्रकार बघूयात. तंतुकणिकीय विकृती, उदाहरणार्थ लेबेरची चेता विकृती. आणि चौथा जो आहे तो म्हणजे बहुघटकीय विकृती, उदाहरणार्थ मधुमेह आणि रक्तदाब. एकजनकीय विकृतीचे परत 2 प्रकार आहेत, वर्णकहीनता आणि दुसरा जो आहे तो दात्रपेशी पांडुरोग किंवा सिकल सेल ॲनिमिया. या पद्धतीनं हा आपल्याला तक्ता पूर्ण करता येईल. त्यानंतर त्यातला दुसरा आकडा आहे, तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा. मी आता सांगितलं की ज्यावेळेला आपल्या शब्दात लिहायला सांगितलं जातं त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या पद्धतीनं या उत्तराची मांडणी करायची. वनस्पतीमधील उत्सर्जन मानवास कसे उपयुक्त आहे याची आपण माहिती घेतलेली आहे. पहा, सजीवांमध्ये जसे उपयुक्त पदार्थ तसे तयार होतात त्याच पद्धतीने काही अनावश्यक किंवा अपायकारक पदार्थ तयार होतात तर हे उत्सर्जित केले जातात. वनस्पतींमध्ये काही पदार्थ जे तयार होतात वनस्पतीला उपयुक्त नाहीये पण मानवास उपयुक्त आहे, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. पहिला मुद्दा सांगता येईल, वनस्पतींसाठी जे पदार्थ उत्सर्जित असतात त्यातील बरेचसे पदार्थ हे मानवाला उपयुक्त असतात. उदाहरण बघा, रबराचा चिक. खरं तर यापासून रबर बनवलं जातं आणि रबराचे हजारो उपयोग केले जातात आपल्याला माहिती आहे. त्यानंतर डिंक आणि राळ इत्यादी पदार्थांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो. डिंकाचा उपयोग आपल्याला माहित आहे. पहा, डिंक म्हणून वस्तू चिटकवण्यासाठी वापरतो. काही वेळेला डिंक हा औषधामध्ये वापरला जातो. खाद्यपदार्थांमध्ये याचा उपयोग केला जातो. त्याच्याशिवाय राळ याचाही उपयोग औषधामध्ये केला जातो. चौथा पॉइंट सांगता येईल, वनस्पतींची पाने ही ठराविक ऋतूमध्ये गळतात आणि हे सुद्धा उत्सर्जनाचंच कार्य आहे. आणि अशी गळलेली जी पानं आहेत या गळणाऱ्या पानापासून खताची निर्मिती होते. त्यानंतर तिसरा आकडा आहे, आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे लिहा. हा पण प्रश्न आपण कृतीपत्रिकेमध्ये अभ्यासलेला आहे. आकृती आपल्याला दिसते पहा, याच्यामध्ये जे दिलेले नंबर आहेत त्याच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1, त्यानंतर इथं 2, 3, पुढे इथे 4, 5, 6, 7 आणि 7 पर्यंत आपल्याला अंक दिलेले आहेत आणि याची माहिती आपल्याला इथे लिहायची. प्रश्न पहिला बघूया त्यातला. 1 व 2 मध्ये नेमका काय फरक आहे. इथं 1 आणि 2 हे जे पॉइंट दिलेले आहेत इथं काय फरक आहे तर आपल्याला लक्षात येतं. पहा, बोटाला इथं मेणबत्तीच्या ज्योतीचा चटका बसला आणि हात मागे घेतला गेला. नेमकं उत्तर लिहिताना कसं लिहिता येईल बघा. या प्रश्नाचं उत्तर इथं, मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटानं स्पर्श झाला आहे आणि यामुळे हात झटकन मागे घेतला गेला आहे. बोटाच्या त्वचेतील संवेदी चेतापेशींनी वेदनामय परिस्थिती जाणून घेतली आणि अधिक भाजू नये म्हणून क्षणार्धामध्ये हात मागे खेचला गेला आहे. असं आपल्याला
पहिल्या म्हणजे अचं उत्तर सांगता येईल. त्यानंतर दुसरा आकडा, 4 ही कोणती चेता आहे? 4 कुठं लिहिलेलं बघा, हे 4 इथं लिहिले म्हणजे मध्ये लाल रंगाची ही चेता जी आहे ती चेतेचं नाव काय असं विचारलंय. तर 4 ही सहयोगी चेता आहे. संवेदी चेता आणि प्रेरक चेता यातील आवेगाचे हस्तांतरण करण्याचं कार्य या चेता करतात. इथं आता 2 आपल्याला दिसत आहेत. याच्यामध्ये एक संवेदी चेता आहे जी संवेदना आतमध्ये मेरुरज्जूकडे आणते आणि दुसरी मेरुरज्जूकडून बाहेरच्या अवयवांकडे म्हणजे स्नायूंकडे, ग्रंथींकडे घेऊन जाते. त्यानंतर 7 हा प्रतिसाद नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे? 7 इथं लिहिलं पाहिजे. इथं कुठपर्यंत हा आवेग जो आहे तो पोहोचलेला आहे, प्रतिसाद पोहोचलेला असं विचारलंय. तर 7 हा प्रतिसाद दंडातील स्नायूपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळं तेथील स्नायूंचे आकुंचन होऊन हात झटकन मागे खेचला गेला आहे. या स्नायूंचं आकुंचन झाल्यामुळं हात मागे गेला हे आपल्याला या 7 या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर पुढचा चौथा आकडा, डीएनए रेणूची रचना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. हा थोडासा मोठा प्रश्न आहे तुलनेनं, आपल्याला व्यवस्थित तयारी करून लिहायला पाहिजे. याची पहिल्यांदा आकृती काढली पाहिजे. पहा, हा डीएनएचा रेणू आहे. याच्यामध्ये कडेला जे निळ्या रंगाचे दिसत आहेत हे ध्रुवी सर्पिल आकार बाजूचे स्ट्रँड्स आहेत आणि मध्ये आडवे याच्यामध्ये पट्टे आपल्याला दिसत आहेत. तर हे बाजूचे निळ्या रंगाचे जे स्ट्रँड आहेत हे शुगर आणि फॉस्फेट मॉलिक्यूल पासून बनलेले असतात. तर मध्यभागी रंगीत ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या म्हणजे नायट्रोजनयुक्त बेसेस आहेत, नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. आता याची माहिती नेमकी कशी लिहिता येईल बघा. डीएनए ची रचना वॅटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी 1953 साली तयार केलेल्या डीएनएच्या रेणूच्या प्रतिकृतीप्रमाणे असते. डीएनएचा रेणू 2 सर्पिल आणि समांतर न्यूक्लियोटाइड धाग्यांचा बनलेला असतो आणि हे 2 धागे एकमेकांभोवती गुंफलेले असल्यामुळे द्विसर्पिल रचना तयार होते. आपण इथे आकृतीमध्ये पाहू शकतो. आता या द्विसर्पिल मध्ये जे असणारे घटक आहेत त्यांची मांडणी कशी आहे इथं आपण बघूयात. एका न्यूक्लियोटाइडमध्ये एक नायट्रोजनयुक्त पदार्थ शर्करेच्या रेणूशी आणि फॉस्फरिक आम्लाशी जोडलेला असतो आणि अशा रीतीनं न्यूक्लियोटाइडमध्ये 3 पदार्थ असतात आणि ते 3 पदार्थ म्हणजे फॉस्फरिक आम्ल, त्यानंतर डीऑक्सिरायबोज शर्करा आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ. म्हणजे डीएनए तयार होत असताना अनेक न्यूक्लियोटाइडची साखळी किंवा शृंखला तयार होते. मग एक न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, तर आता सांगितल्याप्रमाणे फॉस्फरस, त्यानंतर डीऑक्सिरायबोज शर्करा आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ या 3 घटकांपासून बनलेले असतात. नायट्रोजनयुक्त पदार्थ हे परत 2 प्रकारचे असतात, ते म्हणजे प्युरिन आणि पिरिमिडिन. यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन हे 2 पदार्थ प्युरिन प्रकारचे आहेत, तर पिरिमिडिन गटामध्ये सायटोसिन आणि थायमिन हे 2 पदार्थ असतात. एक प्युरिन आणि एक पिरिमिडिन हे हायड्रोजन बंधाने एकमेकांशी जोडलेले असतात. ॲडेनिन आणि थायमिन हे द्विहायड्रोजन बंधाने, तर ग्वानिन आणि सायटोसिन हे त्रिहायड्रोजन बंधानं एकमेकांशी जोडलेले असतात. या हायड्रोजन बंधामुळे शिडीत पायऱ्यांप्रमाणे डीएनएच्या सर्पिल रेणूंचे दोन्ही धागे जोडलेले राहतात. आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की नेहमीच ॲडेनिनची थायमिन बरोबर आणि ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी होते. हे जे वर्णन आहे किंवा माहिती आहे या आकृतीमध्ये आपल्याला दिसते. पहा, ॲडेनिन आणि थायमिन जोडलं गेलंय, तर ग्वानिन आणि सायटोसिन जोडलंय. आणि या धाग्यामध्ये मी जी सांगितली माहिती इथं दिसतेय, हे पिवळ्या रंगाचे जे आहे ते फॉस्फरस आहे. याच्यानंतर इथं पंचकोणी निळ्या रंगाचं दिसते, ही डीऑक्सिरायबोज शर्करा आहे. हेच दुसऱ्या बाजूच्या स्ट्रँडवरती आपल्याला दिसेल. आणि मध्यभागी जे आहे ते प्युरिन आणि पिरिमिडिन हे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. त्यानंतर पुढचा 5वा आकडा बघूयात. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा. हवामानाचा अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन याच्यामधील सहसंबंध सांगायचा आहे. कसं सांगता येईल बघा. त्यातला पहिला मुद्दा सांगता येईल, वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे अंदाज बांधता येतात. ज्यावेळी मोठ्या स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जीवित आणि संपत्ती यांचं खूप मोठं नुकसान होतं. यामध्ये गुरंढोरं मरण पावतात, लोकांची घरं कोसळून ते बेघर होतात. आणि यावर उपाय म्हणून आपत्ती येण्याच्या आधीच तेथील स्थानिक जनतेला तिथून हलवलं जातं. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगता येईल. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 2013 साली फालिन हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर येणार असं भारतीय वेधशाळेचं भाकीत होतं. 4 ऑक्टोबर 2013 या दिवशी थायलंडच्या जवळपास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे आपल्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकून ओडिशाच्या किनारपट्टीवर आपटेल याची खात्री झाल्यावर सरकारी यंत्रणांनी
किनारपट्टीवर राहणाऱ्या 5 लाख लोकांना पुढच्या 3-4 दिवसात सुरक्षित जागी हलवलं. खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी या व्यवस्थेनं टाळता आली. त्यानंतर आता सुद्धा वादळ, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदरच शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा जनतेला सतर्क करतो. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार असेल तर लोकांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि पोलीस मुख्यालयातून मोबाईलवर संदेश पाठवले जातात आणि सुरक्षित राहण्यासाठी सूचना दिल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, खालील प्रश्न सोडवा कोणताही एक. आणि हा प्रश्न जो आहे तो 5 गुणांसाठी आहे. आपल्याला दिले जे 2 ऑप्शन आहेत त्यापैकी एक आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. पहिला आकडा बघूयात. पहिला प्रश्न, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. यातला अ आहे, मानवी पुरुष आणि स्त्री यांच्या गुणसूत्रात काय फरक आहे. पुरुष आणि स्त्री यांच्या गुणसूत्रातला फरक आपल्याला लिहायचा आहे. पहा, मानवी स्त्रियांमध्ये 44 काही गुणसूत्र आणि 2XX ही लैंगिक गुणसूत्र असतात, तर पुरुषांमध्ये 44 काही गुणसूत्र आणि XY ही लैंगिक गुणसूत्र असतात. त्यानंतर दुसरा आ आहे आकडा, मानवातील प्रभावी लक्षणांची नावे लिहा. प्रभावी लक्षणे ज्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो असे. तर यामध्ये दुमडणारी जीभ, हातावर केस असणे, काळे आणि कुरळे केस असणे आणि कानाची मोकळी पाळी ही त्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर पुढचा त्यातला आकडा आहे, जनुक म्हणजे काय. जनुकाची व्याख्या सांगायची, ज्याला जीन म्हणतो आपण. तर डीएनएच्या ज्या खंडांमध्ये प्रथिनाच्या संश्लेषणासंबंधी सर्व माहिती साठवलेली असते त्याला त्या प्रथिनाचे जनुक किंवा प्रथिनासाठीचे जनुक असं म्हणतात. त्यानंतर ई आहे, दात्रपेशी पांडुरंगी या विकारात अमिनो अम्लात कोणते बदल होतात. ज्या व्यक्तीमध्ये दात्रपेशी पांडुरोग झालेला आहे म्हणजे सिकल सेल अॅनिमिया झालेला आहे तर त्यांच्यामध्ये अमिनो अम्लात काय बदल होतात विचारलंय. पहा, तर या व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिनच्या रेणूच्या रचनेतील 6वं जे अमिनो अम्ल आहे ते ग्लुटामिक आम्ल असतं, पण त्याच्या ऐवजी या लोकांच्या मध्ये व्हॅलिन हे आम्ल जागा घेते. नेमकं उत्तर कसं लिहिता येईल बघा. हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजे ग्लुटामिक आम्ल याची जागा व्हॅलिन या आम्लानं घेतलेली असते. त्यानंतर पुढचा उ आकडा बघा, सॉफ्टवेअर म्हणजे काय. तर सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स किंवा पुरवली जाणारी माहिती, ज्याला आपण इनपुट होणारी माहिती म्हणतो, व कॉम्प्युटरकडून मिळणारी माहिती त्यालाच आपण आउटपुट होणारी असं म्हणतो, ही विश्लेषित माहिती होय. त्यानंतर यातला दुसरा आकडा, आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ही आकृती दिलेली याचं निरीक्षण करायचं. काही टेक्निक किंवा तंत्र वापरा. या आकृत्या ज्या आहेत चक्राच्या आहेत, जैव भूरसायन चक्राच्या, याच्यामध्ये CO2 वरच्या दिशेनं बाण किंवा हे बाकीचे आकृती पाहिल्याबरोबर हे कार्बन चक्र हे आपल्याला लक्षात आलं असेल. आपण बघूयात एक प्रश्न. हे कोणते चक्र आहे. पहिला प्रश्न तोच आहे 1 गुणांसाठी. हे कोणते चक्र आहे. तर हे कार्बनचे चक्र आहे. ठीक आहे, कार्बन याच्यामध्ये आपल्याला फिरताना दिसतोय. त्यानंतर दुसरा आ आकडा, हे चक्र महत्वाचं का आहे. हे कार्बन चक्र महत्वाचं का आहे काय सांगता येईल. 2 गुणांसाठी विचारले आपल्याला. प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः अभिसरण व पुनर्चक्रीकरण होतं, म्हणूनच हे कार्बन चक्र अतिशय महत्वाचं आहे. आणि यातला ई हा आकडा पुढचा, या चक्रातील प्रमुख क्रिया लिहा. म्हणजे कार्बन चक्रातील प्रमुख क्रिया आपल्याला लिहायच्या आहेत आणि याच्यासाठी परत 2 गुण आहेत. प्रकाश संश्लेषण व श्वसन या प्रमुख क्रिया याच्यामध्ये आहेत. कार्बन चक्रातील मुख्य 2 क्रिया कोणत्या, प्रकाश संश्लेषण आणि श्वसन. आणि या क्रिया कशा घडतात त्याचं रासायनिक समीकरण आपण या पद्धतीने लिहू शकतो. पहा, कार्बन चक्रातील प्रमुख क्रिया एक म्हणजे प्रकाश संश्लेषण, याचं समीकरण इथं आहे आणि खालच्या बाजूला श्वसनाचं. काय लिहिलं पाहिजे, 6CO2 + 12H2O, 6 कार्बन डायऑक्साइड आणि 12 पाणी, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या मदतीनं वनस्पती शर्करा, पाणी आणि ऑक्सिजन तयार करतात. C6H12O6 म्हणजे शर्करा, त्यानंतर 6H2O आणि 6O2 हे तयार होत आहे. तर दुसरी जी अभिक्रिया आहे ती म्हणजे श्वसनाची. यामध्ये C6H12O6 + 6O2 म्हणजे एक शर्करेचा रेणू आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये अभिक्रिया होते. हे तंतुकणिकेमध्ये घडतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि याच्यामधून 6CO2, 6H2O आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा मुक्त होते.
मला वाटतं हे आपल्याला नक्की समजलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2ची जी तिसरी चाचणी आहे सेतू अभ्यासक्रमात अंतर्गतली आपण याच्याविषयीची माहिती घेतली. मला वाटतं हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.